राज्यामध्ये अलीकडच्या काळातच उघडकीस आलेल्या 2 धक्कादायक प्रकरणांनी कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात गंभीर प्रश्न निर्माण केलेत। एका प्रकरणामध्ये केंद्रीय तपास यंत्रणांचे अधिकारी असल्याचं भासवून तब्बल 70 लाखांची लूट करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश झालाय, तर दुसऱ्या प्रकरणामध्ये गेली 10 वर्ष स्वतःला DCP म्हणवून घेणाऱ्या आणि मिरवणाऱ्या अनेकांची फसवणूक करणाऱ्या तोतया पोलिसांनी बेडा ठोकलेले आहेत। तर या तोतया पोलिसाला आता अटक करण्यात आली। मात्र सामान्य नागरिक, व्यावसायिक आणि प्रतिष्ठित व्यक्तींना सुद्धा या भामट्यांनी आपल्या जाळ्यात ओढलेलं आहे आणि लाखो रुपयांची फसवणूक या सगळ्यांची करण्यात आलेली आहे। मात्र पोलिसांनी केलेल्या तपासानंतर या भामट्यांचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आला आणि त्यांच्या काळ्या करतुतांची मुखवटा जो आहे त्यांची सगळी गोष्ट हळूहळू बाहेर आलेली आहे। पाहूया या संदर्भातला रिपोर्ट। अंबर दिवा लावलेली इनोव्हा कार आणि केंद्रीय तपास यंत्रणांचे अधिकारी असल्याची बतावणी करून काही भामट्यांनी नाशिकच्या पंचवटीतील एका व्यापाऱ्याला 8 जुलैला दिवसा ढवळ्या बंदुकीचा धाक दाखवला आणि गाडीत कुंबलं। मग या भामट्यांनी सगळ्यात आधी व्यापाऱ्याचा मोबाईल हिसकवला। त्यानंतर त्याच्याकडची 70 लाखांची रोकड लुटली आणि मुंबई-पुणे महामार्गावर व्यापाऱ्याला सोडून देत भामटे लुटारू पसार झाले। पण या धाडसी लुटीमुळे पंचवटीतील व्यापारी वर्गात भीतीचं वातावरण पसरलंय। लागलीच नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानं गुन्हे शाखेच्या 7 पथकांनी तपास सुरू केला आणि काही दिवसातच बनावट अधिकाऱ्यांच्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश झाला। या कारवाईत पोलिसांनी एका महिलेसह एकूण 4 आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून 82,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त झालाय। 4 आरोपींना आपण अटक केलेली आहे आणि एक महिला संगीता हंसराज आहिरे अशा 4 आरोपींना आपण अटक केली आहे। आरोपींकडून 55,10,000 रुपये एकूण रोख रक्कम, त्यात गुन्ह्यात वापरलेली सरकारी देवा असलेली इनोव्हा कार, रिव्हॉल्वर सदृश्य एक शस्त्र आणि MP5 रायफल सदृश्य एक शस्त्र, तर हे सर्व आपण एकूण 82,10,000चा मुद्देमाल या सर्व आरोपींकडून जप्त करण्यात आलेला आहे। पोलिसांनी केलेल्या तपासातून लुटारूंचं उत्तर प्रदेश, झारखंड आणि महाराष्ट्रात पसरलेलं रॅकेट समोर आलंय। तांत्रिक विश्लेषण, सायबर ट्रॅकिंग आणि वेशांतराच्या मदतीनं पोलिसांनी लुटारूंचा माग काढला। लुटारूंची टोळी महाराष्ट्रात असताना वसई विरार, जोगेश्वरी, अंधेरी आणि डोंबिवली या परिसरात ठिकाणं बदलत होती। मात्र पोलिसांनी त्यांचा माग काढत अखेर 4 जणांना अटक केली। यात आपण सांगितल्याप्रमाणे काही तसे आपल्याला वस्तू आढळून आलेल्या आहेत, ज्या बनावट आय कार्ड्स वगैरे, तर या बाबतीत आपण सखोल तपास करत आहोत आणि यामध्ये अजून त्यांची कुठली कोणाचं इन्व्हॉल्वमेंट आहे किंवा याचा वापर करून कोणाला फसवणूक करण्यात आली आहे याचा तपास अंती आपण निष्पन्न करू। हे मुंबईमध्ये सर्व एकत्र आलेले होते आणि त्यांच्यात जे काही आपण पुढील मोबाईल ॲनालिसिस, CDR ॲनालिसिस यानुसार आपण त्यांचं यापूर्वी कधीपासून कॉन्टॅक्ट होते आणि तसंच आपण जेव्हा इंट्रोगेशन करू या सर्व गोष्टी निष्पन्न होतात। नाशिकमधील बनावट केंद्रीय अधिकाऱ्यांच्या टोळीचा पर्दाफाश झाल्यानंतर मुंबईतूनही तितकीच धक्कादायक घटना समोर आली आहे। स्वतःला DCP दर्जाचा अधिकारी सांगत तब्बल 10 वर्षापासून अनेकांची फसवणूक करणाऱ्या एका भामट्याला मुंबई गुन्हे शाखेनं अटक केली आहे। मात्र पोलिसांच्या तपासात हा तोतिया DCP लोहमार्ग पोलीस दलातीलच API अधिकारी असल्याचं उघड झालंय। मोहम्मद गौस इब्राहिम खतीब असं त्याचं नाव असून बड्या सेलिब्रिटीज सोबतचे फोटो दाखवत त्याने अनेकांचा विश्वास संपादन केला। अडकलेले पैसे काढून देणे, कर्ज मिळवून देणे आणि पोलीस खात्यात नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवत अनेक नागरिकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप या तोतिया DCPवर आहे। नाशिक आणि मुंबई पोलिसांनी केलेल्या या दोन्ही कारवायांमुळे बनावट अधिकाऱ्यांचं धोकादायक रॅकेट समोर आले। या तोतिया अधिकाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा फास आवळला असला तरी अशा तोतिया अधिकाऱ्यांपासून नागरिकांनीही सतर्क राहण्याची गरज आहे। नाशिकहून किरण टाजणे आणि मुंबईहून नंदकिशोर गावडे, पुढारी न्यूज।